बारामतीमधील गोजूबावी हद्दीत रेडबन कंपनीचं जे शिकाऊ विमान आहे ते पडलेलं आहे। एकंदरीतच हे काही वेळापूर्वीच हे विमान पडलेलं आहे। आपण पाहू शकता की हेच ते रेडबन कंपनीचं विमान आहे। यामध्ये खरं तर एक शिकाऊ पायलट होता, परंतु प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही। पायलट हा सुखरूप आहे। बारामतीमधील जे गोजूबावी हद्द आहे येथे हे विमान काही वेळापूर्वी पडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे विमान पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे, परंतु कोणत्याही पद्धतीची या वेळेला दुखापत झालेली नाही। काही प्रत्यक्षदर्शिनी आहेत ज्यांनी विमान पाहिलं। मावशी, किती वाजता ही पडले विमान? 9:15 वाजता। तुम्ही कसं पाहिलं, म्हणजे काय पहिल्यापासून काय सांगाल? काय नाही, तिकडून गपचिप विमान आलं म्हणजे बिना आवाजाचं, इथं येऊन खांबात धडकले। मी उठून उभा राहिल्यावर म्हणलं आहे विमान पडलं, म्हणून थोडी बाजूला सरली मी। मला काय माहिती कोणीकडे जात आहे, पण त्याचं तोंड इकडं झालं। इकडं झाल्यावर त्यांनी बंद केलं, मग मी गेली तिथं, तर मला म्हणली मागं सरा, त्याचं पोटबीट होईल, व्हायला असतं त्यात। मग मी पुन्हा मागं सरली, पुन्हा मग ते बाहेर निघले, मग पुढे विमान किती लोक होते? एकच शाबूत शाबत काय झालं नाही? काहीच झालं नाही अजिबात, फक्त थोडं थरथर कापत होतं बाहेर निघल्या, पण काय नाही झालं त्याला। तुम्ही म्हणजे त्यानंतर लोक केव्हा आले? लोक आम्ही आधी 4 जण होतो, मी, आमची जाऊबाई, धीराचं पोर, आम्ही 4च होतो। मग पुन्हा सगळी वस्ती आली भराभरा, मग पुन्हा गावात यायला लागली, रहदारी लागली माणसांची पुन्हा। काय म्हणजे पायलट आहे ते शाबूत आहे? शाबत नक्कीच हे जे प्रत्यक्षदर्शिनी आहेत त्यांनी खरं तर हे विमान काही वेळापूर्वी पडताना पाहिलेलं आहे। एक पायलट आहे, यामध्ये मात्र त्याला काही झालेलं नाही आणि हे विमान आहेत ते गोजूबावी हद्दीमध्ये काही वेळापूर्वी पडलेलं आहे। खरं तर हे रेडबन कंपनीचं हे शिकाऊ विमान आहे आणि सद्यस्थितीत जे मोठ्या प्रमाणात लोक आहेत ते पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे, परंतु प्राथमिक माहिती मिळते की या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची दुखापत अथवा हानी झालेली नाही। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।